नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या आरोग्यविषयक कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत लहान मुलांचा कर्करोग, शंका आणि निरसन या विषयावर. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत SRCC हॉस्पिटलच्या डॉक्टर पूर्णा कुरकुरे व डॉक्टर सुजाता मुश्रीफ. मॅडम, कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे आपलं. चर्चेला सुरुवात करायचीच आहे, मात्र त्याआधी आपण मॅडमची थोडक्यात ओळख करून घेऊयात. SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. मुंबईतील हाजी अली पार्क येथील नारायणा हेल्थद्वारे व्यवस्थापित SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल हे एक अत्याधुनिक मल्टी स्पेशलिटी टर्शियरी केअर हॉस्पिटल आहे, जे मुलांच्या उपचारासाठी समर्पित आहे. हे रुग्णालय 20 पेक्षा जास्त वैशिष्ट्यांमध्ये अत्याधुनिक सुपर स्पेशलिटी वैद्यकीय सेवा प्रदान करतं. आणि याच हॉस्पिटलमध्ये डॉक्टर पूर्णा कुरकुरे आणि डॉक्टर सुजाता मुश्रीफ या कार्यरत आहेत. डॉक्टर पूर्णा कुरकुरे या नारायणा हेल्थ ग्रुपच्या ऑन्कोलॉजी कोलजीएमच्या अध्यक्ष आहेत आणि SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये बाल कर्करोग, रक्तदोष आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागाच्या प्रमुख आहेत. याआधी त्यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 33 वर्षे बाल कर्करोग विभाग प्रमुख म्हणून दैदिप्यमान कामगिरी केली. या विषयावर जगभरात सेवा, शिक्षण आणि संशोधन या तिन्ही विभागात त्यांनी भरीव योगदान दिले आहे. त्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सचिव अथवा अध्यक्ष आहेत आणि त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्यांनी अनेक सादरीकरण एवं प्रकाशनेही केली आहेत. बाल कर्करोगामध्ये सॉलिड ट्यूमर तसेच कर्करोग बरा झाल्यानंतर मुलांवर थेरपीमुळे होणारे परिणाम व अशांचे समाजात पुनर्वसन ही डॉक्टर कुरकुरेंची आवडीची क्षेत्र आहेत. तसेच डॉक्टर सुजाता मुश्रीफ SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये बाल कर्करोग, रक्तदोष आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट विभागात कन्सल्टंट आहेत. डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे येथून MBBSचे प्रशिक्षण घेऊन त्या पदव्युत्तर शिक्षणासाठी 8 वर्षे अमेरिकेत गेल्या. वेन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये इंटरनल मेडिसिन आणि पेडियाट्रिक्समध्ये MD समतुल्य पदवीनंतर चिल्ड्रन्स हॉस्पिटल लॉस एंजलिसमध्ये बाल कर्करोग, रक्तविकार आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट फेलोशिप त्यांनी केली. त्यानंतर सिन्सिनाटी चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये त्यांनी लहान मुलांचे मेंदूत होणाऱ्या ट्यूमर्स या सुपर स्पेशलिटी विभागात फेलोशिप प्रशिक्षण घेतले. एवढेच नव्हे तर त्यांना अनेक परिषदांमध्ये सादरीकरण केली आहे आणि अनेक व्यावसायिक संस्थांच्या त्या सभासद आहेत. त्यांना लहान मुलांचे ब्रेन ट्यूमर्सची ट्रीटमेंट आणि संशोधन यांची विशेष आवड आहे आणि या दोन्हीही गेस्ट आज आपल्या स्टुडिओत आपल्याला मार्गदर्शन करायला आले आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर पूर्णा, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, लहान मुलांमध्ये कर्करोग होतो का आणि होतो तर त्याचं नेमकं प्रमाण किती असतं? लहान मुलांच्या मध्ये पण कर्करोग होऊ शकतो. कर्करोगचं नाव पडलं की आपल्याला असं वाटतं की ते मोठे वयस्कर माणसांचाच रोग आहे, पण तसं नव्हे. लहान मुलांच्या मध्ये पण कर्करोग होतो. त्याचं प्रमाण फार कमी असल्यामुळे साहजिक जनतामध्ये त्याची जागरूकता कमी आहे. असं अमेरिकेच्या रजिस्ट्रीमध्ये असं आढळून आलेलं आहे की 10 ते 15 मुलांना 1 लाखमध्ये कर्करोग होऊ शकतो. तसं बघायला गेले तर आपली जनसंख्या लहान मुलांची जवळजवळ 500 कोटी आहे. म्हणून आपल्याकडे पण तसं बघायला गेले तर खूप प्रमाणात कर्करोगचे केसेस असावे, पण असं आपल्याला आढळून येत नाही कारण आपल्याकडे तशी कॅन्सर रजिस्ट्री नाही आहे. परंतु जे काही मोठे मोठे हॉस्पिटल आणि कॅन्सरचे उपचाराचे केंद्र आहे त्याच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की 5% कॅन्सर जे मोठी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये असतात ते लहान मुलांच्या मध्ये असतात. तसं बघायला गेले तर आपल्याकडे 50 ते 60 हजार केसेस असायला हवं. परंतु हा मोठे कॅन्सरचे जे केंद्र आहे त्याच्यामध्ये पण सगळ्यांचे जर आपण टोटल बघितलं तर ते 15,000 ते 20,000 पण होत नाही. म्हणून सांगण्याचा उद्देश हा आहे की फक्त 20 ते 25% मुलं जे कॅन्सरची बाधित आहे ते मोठे केंद्रावरती पोचतात आणि त्यांच्या ट्रीटमेंट वगैरे होतं. आणि म्हणूनच याची जागरूकता आणणं फार महत्त्वाचं आहे. आत्ताच जसं पूर्णा मॅमने सांगितलं की याची जागरूकता आणणं फार गरजेचं आहे. तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला आहे सुजाता मॅम, याची जागरूकता आणण्यासाठी त्याची लक्षणं कळणं ही गरजेची आहे. त्यांची लक्षणं कशी कळून घ्यायची? सो हा खूप चांगला प्रश्न आहे.
लहान मुलांचा कर्करोग आमच्यासाठी कॉमन आहे कारण आम्ही त्याचेच तज्ज्ञ आहोत, पण तसं काही खूप कॉमन नाही आहे. एखाद्या पिडियाट्रिशियन किंवा बालरोग तज्ज्ञ किंवा साध्या फॅमिली डॉक्टरां जे नेहमीचे असतात त्यांना खूप अशा केसेस त्यांच्या करिअरमध्ये दिसत नसतील ज्या कर्करोगाच्या असतात मुलांमध्ये. परंतु कधी त्यांनी हा विचार केला पाहिजे आणि तज्ज्ञांकडे पुढे पाठवलं पाहिजे ह्याची काही उदाहरणं मी देते. जसं ताप येतो, ताप सर्वसाधारण सगळ्या लहान मुलांच्या आजारांमध्ये बघितला जातो, आढळला जातो. प्रत्येक वेळेस तो कर्करोग नसतो, पण जर तो ताप 2 आठवडे 3 आठवडे येतोच आहे जातोच आहे, पण संसर्गजन्य टेस्ट केल्यात, चाचण्या केल्यात, तसा तो दिसत नाही आहे तरी पण येतोय, अशा वेळेस तो कर्करोगाचं लक्षण म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे. डोकं दुखणं, लहान मुलांचं डोकं फार काही दुखत नाही कधी किंवा ते सांगू शकत नाहीत, पण ते सांगतायत डोकं दुखतंय. त्या डोकं दुखण्याची तीव्रता आणि सारखं सारखं दुखणं वाढतंय, त्याबरोबर त्यांना उलटी होतीये, रात्री जाग येऊन डोकं दुखणं हे अगदी ब्रेन ट्यूमरचं किंवा मेंदूच्या ट्यूमरचं लक्षण असू शकतं. तसं अगदी लहान बाळांमध्ये त्यांचा जो ताळूचा सॉफ्ट भाग असतो तो फुलू शकतो किंवा मुलं खूप रडविले होतात, खायचं नसतं, प्यायचं नसतं, उलट्या करतात. ह्या काही वेळेस कर्करोग आहे का किंवा मेंदूचा ट्यूमर आहे का हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. आता एक ट्यूमर डोळ्याचा असतो फक्त लहान मुलांमध्ये दिसतो, ज्याला आपण डोळ्याच्या मागच्या पडद्याचा ट्यूमर म्हणतो किंवा रेटिनोब्लास्टोमा. त्यामध्ये आपण एक छोटा पांढरा बिंदू दिसतो डोळ्यात, काळं दिसण्याऐवजी बुबुळात पांढरा बिंदू दिसायला लागतो. असा दिसल्या लगेच त्याची चाचणी करणं गरजेचं आहे. डॉक्टरकडे जाऊन नीट डोळे तपासणं गरजेचं आहे. किंवा डोळे मांजरीच्या डोळ्यांसारखे चकाकतात त्या मुलांचे, तर ते बघणं गरजेचं आहे. तेव्हा फिकेपणा येणं, अंगावर चट्टे उठणं, ह्या गोष्टी कधी कधी रक्ताच्या पेशी कमी होण्याची निशाणी असू शकते. त्यामुळे तेव्हा आपण कर्करोग नाही आहे ना लहान मुलांचं बघणं गरजेचं आहे. आणि बरेचदा तर फक्त आई आंघोळ घालताना किंवा कपडे बदलताना पोटाला हात लावला असतो तेव्हा एखादा भरीवपणा जाणवतो किंवा गोळा जाणवतो किंवा ट्यूमर म्हणतो त्याला, ते जाणवतो. आणि तो लहान मुलांचा किडनीचा किंवा लिव्हरचा असा ट्यूमर असू शकतो किंवा न्यूरोब्लास्टोमा म्हणून म्हणतो असा ट्यूमर असू शकतो. अशा वेळेस पुढच्या चाचण्या करणं अगदी गरजेचं आहे. अगदी अगदी खरं आहे. पण हे लक्षणं कळले तर त्यानंतर कसं उपचार करायचं कर्करोगावर, काय सांगाल यावर डॉक्टर पूर्ण? जर आपल्याला शंका निर्माण झाली की हा कर्करोग होऊ शकतो, तर ते पहिली गोष्ट आहे की फर्स्ट चान्स इज द बेस्ट चान्स. म्हणजे जे आपल्याला जे चान्स घ्यायचं आहे पूर्णपणे बरं व्हायचं, ते व्यवस्थित एक ठिकाणी बरोबर त्याची चाचणी आणि ट्रीटमेंट, उपचार हा करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून त्याची चाचण्या फार कॉम्प्लिकेटेड असतात आणि काय वेळेला बायोप्सी करावी लागते, बोन मॅरो करावी लागते आणि ह्या चाचण्या व्यवस्थित व्हावे आणि त्याचे जे रिपोर्ट्स येतील त्याच्या आधारित ट्रीटमेंट आपण प्लॅन करतो. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये थोडे दिवस जातात. आपण समजू शकतो की पालकांना या दिवस खूप कठीण जातात, कारण कर्करोगसारखा एक शंका निर्माण झाली आणि अजून काही आपल्याला उत्तर मिळत नाही आहे आणि ते खूप असं बेचैन होतात. ते आपल्याला साहजिक आहे, परंतु हा सगळे चाचण्या करून हा कुठला रोग आहे, त्याचा कुठला स्टेज आहे किंवा किती पसरलेला आहे आणि किती खोल आहे, ते सगळे वस्तू आढळून आपल्याला ट्रीटमेंट आम्ही प्लॅन करतो. आणि ट्रीटमेंटचे 3 प्रकार आहे मेन, जे आमच्याकडे शस्त्र आहे ते आहे किमोथेरपी, जे इंजेक्शनद्वारा आणि गोळ्याद्वारा आम्ही जे केमिकल्स आहे ते देतो, जे कॅन्सरचे सेल्स असतात त्याला मारते. रेडिओथेरपी, जे क्षकिरण ट्रीटमेंट आपण म्हणतो, ज्याने ते मशीनद्वारा ते रेडिओथेरपी दिली जाते, ते पण कॅन्सरचे जे सेल्स असते त्याला जाळते. आणि जे तिसरी आहे ते शल्यक्रिया, सर्जरी, ज्याने आपण जे ट्यूमर जिथे उद्भवलं असतं ते आपण बाहेर काढून सर्जरीद्वारा आपण त्याला बाहेर काढतो. म्हणजे हा 3 मेन ट्रीटमेंट आहे. आणि हल्लीच्या काळामध्ये
हा सगळे जे ट्रीटमेंट आहे त्याच्या व्यतिरिक्त एक ट्रीटमेंट आहे जे इम्युनोथेरपी. हा डायरेक्ट ट्यूमरला स्वतःचे एक लक्षण आणि एक ज्याला बोलताना प्रतिभा असते आणि ते आपण शोधून काढावी की कशामुळे हा कुठे बिघाड झाला आहे, कुठे हा रस्ता बिघडला आहे आणि ते आपण जर ते आपण त्याचा डायरेक्ट आपण तिथे अटॅक केला तर ते सेल्स जे कॅन्सर चालू ठेवतं त्याला आपण तिथेच आपण टाळू शकतो, मारू शकतो. हा एक जास्त टार्गेटेड थेरपी असते ज्याच्यामध्ये दुष्परिणाम वगैरे कमी होण्याची शक्यता असते. ते पण एक नवीन निर्माण झाली आहे. आणि जेव्हा आपण किमोथेरपी आणि रेडिओथेरपी जास्त देऊन पूर्ण सेल मारून त्याला आधार देतो ते झाली बोन मॅरो ट्रान्सप्लांटची प्रक्रिया. म्हणजे असे वेगवेगळे पद्धतीने आपण या कॅन्सरची ट्रीटमेंट करतो आणि एकच ध्येय असतो की आपण त्याला बरं करू आणि लहान मुलांचे कॅन्सर पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि खास करून बरेच कॅन्सर्स 80% पर्यंत पूर्णपणे बरे होण्याची शक्यता आहे. अगदी. तर आता आपल्याला अजूनही जाणून घ्यायचं आहे की कर्करोग नेमकं किती वेदनादायी असतं, किती खर्चिक असतं. हे समज आहे की गैरसमज आहे? पण तुर्तास वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय लहान मुलांचा कर्करोग, शंका आणि निरसन या विषयावर आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुजाता मुश्रीफ मॅडम आणि डॉक्टर पूर्णा कुरकुरे मॅम. मॅम, माझा पुढचा प्रश्न सुजाता मुश्रीफ मॅम तुम्हाला आहे. हे जे कर्करोग आहे ते खूप वेदनादायी आहे आणि खर्चिक आहे असा एक समज सगळ्यांच्या मनात असतो आणि आहेच तो. तर हे कितपत खरं आहे आणि याचं निदान करायचं असेल, याचा उपचार करायचा असेल तर कमी खर्चात तो कसा होऊ शकतो आणि कुठे जायचं? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे हा. खर्चिक पण असतो आणि वेदनादायी पण असतो. आपण एकेका ह्याच्यात बघूया. वेदनादायी म्हणजे आताचं हे जे डोकं दुखतं म्हटलं आपण मगाशी बोलताना, ट्यूमरमुळे डोकं दुखत असेल तर ते डोकं भयंकर दुखतं. त्यामुळे तो मुलं किरकिर करतात, रडत असतात, खात पीत नाहीत. किंवा ट्यूमर जे फार जास्ती वाढला असेल, पोटात असेल तर एकंदर जागा कमी झाल्यामुळे पोटावर प्रेशर आल्यामुळे खाऊ शकत नाहीत. हे एखादं त्याचं लक्षण असू शकतं किंवा दुखू शकतं. पण एक चांगली गोष्ट किंवा प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे म्हणजे औषधं सुरू केल्या केल्या 2-3 दिवसात हे दुखणं खूप प्रमाणाने कमी होतं. म्हणजे ते पालकांनाही जाणवतं आणि मुलांनाही बरं वाटायला लागतं लगेच. आता खर्चिक आहे, नक्की आहे. त्याचं निदान करणं, त्याच्या चाचण्या करणं हे खूप महत्त्वाचं असतं. सगळ्या वेगळ्या वेगळ्या चाचण्या करून आपल्याला किती मोठा प्रॉब्लेम आहे आपल्यासमोर, त्याला किती जास्ती शस्त्र वापरायची गरज आहे, कुठली औषधं वापरायची गरज आहे हे बघणं सुरुवातीला खूप गरजेचं असतं. आणि यातच बराच खर्च होऊन जातो सुरुवातीलाच. म्हणजे ट्रीटमेंट सुरू करायच्या आधीच खर्च खूप होऊ शकतो. त्यात आईवडील बरेचदा बऱ्याच ठिकाणी जाऊन आलेले असतात, बऱ्याच चाचण्या करून आलेले असतात, पण त्याचा आम्हाला काही फायदा नसतो, पण त्याच्यात खर्च झालेला असतो. त्यामुळे चाचण्यांमध्ये पैसे जातात. आता एखादं जेव्हा असा प्रकार असतो तेव्हा थँकफुली मदत करणाऱ्या पण गोष्टी असतात. जसं तुम्ही प्रादेशिक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये जा किंवा गव्हर्मेंट कॅन्सर हॉस्पिटल्समध्ये जा किंवा टाटा मेडिकल सेंटरसारख्या हॉस्पिटलमध्ये जा किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जा. ह्या सगळ्यांकडे काही ना काही योजना किंवा काही ना काही संस्था किंवा खूप उदात्त मनाची बरीच माणसं आहेत जी आपल्या धनातलं काहीतरी देतात की ह्या मुलांची पूर्ण निदान आणि ट्रीटमेंट व्हावी म्हणून. तर ह्या कारणाने मुलांची ट्रीटमेंट होऊ नये असं होऊ नये. आणि जो दुखण्याचा पार्ट झाला तो एखाद्या चांगल्या चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये जेव्हा ट्रीटमेंट होते तेव्हा सगळं त्यांच्याच कलेनी घेतलं जातं आणि त्यांच्याबरोबर खेळून, त्यांच्याबरोबर मिसळून ती ट्रीटमेंट केली जाते आणि ते एक मोठ्या परिवारासारखंच होऊन जातं ह्या ट्रीटमेंटच्या वेळेत. तर सारखं हॉस्पिटलमध्ये येणं, त्याची ट्रीटमेंट, त्याची कॉस्ट, आम्ही ज्याला सपोर्टिव्ह केअर म्हणतो की अँटीबायोटिक्स द्यायला लागतात, तापानी वगैरे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा रक्त चढवायला लागतं बरेचदा. या सगळ्या गोष्टींमध्ये ट्रीटमेंट नक्कीच खर्चिक असते.
पण ह्यानी आपण हार मानणं गरजेचं नाही. शेवटी आपण हे सगळं करून ह्या कठीण परिस्थितीतून जाऊन त्या मुलाला वाचवायचा प्रयत्न करत असतो, पूर्णतः बरं करायचा प्रयत्न करत असतो. म्हणून हा खर्च त्याच्यातली एक इन्व्हेस्टमेंट म्हणून पुढे बघायला पाहिजे आपण. अगदी. डॉक्टर पूर्णांनी आता ट्रीटमेंट बद्दल सांगितलं होतं, जसं किमो आहे, रेडिएशन आहे, तर या ट्रीटमेंट ज्या आहेत त्या दीर्घकाळ टिकणाऱ्या ट्रीटमेंट आहेत का? नाही, ट्रीटमेंट ठराविक वेळपर्यंतच असते आणि दरेक रोगासाठी एक ठराविक वेळ असते की हा रोगाची ट्रीटमेंट अशी 6 महिने करावी लागेल की वर्षभर करावी लागेल. आणि हा ट्रीटमेंट दरम्यान त्यांना बरेच जसं डॉक्टर सुजातानी सांगितले तसे वारंवार यावं लागतं. कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात, जसं की ताप येणे, रक्त कमी होणे आणि रक्त भरवायची गरज लागणे, हा सगळं होऊ शकतो. परंतु ट्रीटमेंट पश्चात पण त्यांना फॉलोअपला येणं, परत तपासणीला येणं हा गरजेचं आहे. हा तपासणीचा काळ हळूहळू वाढत जातो. सुरुवातीच्या 2 वर्ष आम्ही 2-3 महिन्यांनी बोलवतो आणि नंतर आम्ही वर्षात एकदा पण बोलवू शकतो. परंतु हा जे ट्रीटमेंट आपण त्यांच्या लहान वयामध्ये केली तर त्यांच्या पूर्ण जे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट त्यांच्या पुढच्या मार्गामध्ये कुठे अडथळा आणत नाही ते बघणं पण फार महत्त्वाचं आहे. आणि जास्त करून 5 वर्षांनंतर डायग्नोसिसपासून 5 वर्षानंतर जर रोग परत नाही आला तर आपल्याला ते कर्करोगवरती काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याचा आपल्याला काही प्रेशर नाही आहे की आता परत येईल. परंतु हा सगळे जे ट्रीटमेंट पश्चातचे जे प्रॉब्लेम होऊ शकतात ते हळूहळू जसं वेळ गेलं तसं आढळून येतात. आणि म्हणूनच लहान मुलांना जेव्हा ते मोठे होतात तेव्हा ते आपण फॉलोअपला ठेवतो. आणि ते आम्ही म्हणतो ट्रीटमेंट पश्चातच्या क्लिनिक, आफ्टर कम्प्लिशन ऑफ थेरपी ACT क्लिनिक, ज्याच्यामध्ये या लहान मुलांना ट्रीटमेंट झाल्यानंतर पण बघणं येतं. आणि तिथे डॉक्टर आपलं बघतात की बाबा काय आपण जे ट्रीटमेंट केली त्याचे काही दुष्परिणाम नाही आहे. आणि सायकोलॉजिस्ट बघतात की हा सगळ्यामधून बाहेर पडल्यानंतर त्याची मानसिक अवस्था किंवा शारीरिक क्षमता काय आहे आणि त्यांना कसं आपण मुख्य जे समाजामध्ये आपण आणू शकतो आणि त्यांच्या पुनर्वसन कसं करू शकतो हा गोष्टीचा विचार होतो. आणि म्हणूनच हा लॉंग फॉलोअप खूप जरुरी आहे. आणि फक्त हॉस्पिटल हा एक पर्याय नाही आहे, समाजातमध्ये हा जागरूकता आणायची इतकीच गरज आहे. हा मुलं शिकू शकत नाही की नोकरी करू शकत नाही की लग्न करू शकत नाही, हा चुकीची कल्पना आहे. आणि ते आपण बात करून त्याच्यामध्ये एक जागरूकता आणायला पाहिजे की हा सर्व मुलं जे बरे झाले आहेत त्यांना हा फक्त कॅन्सरच्या स्टॅम्पमुळे आपण नाकारू शकत नाही, एक सामान्य नागरिक सारखाच वागवणार. अगदी खरं आहे. कॅन्सर असेल तरीही मुलगा लहान असो की ते वयस्कर असो, कॅन्सर असल्याने ते समाजाबाहेर होत नाही आणि त्यांना नॉर्मली वागवणं हे अतिशय गरजेचं आहे. एक खूप महत्त्वाचा प्रश्न माझा तुम्हाला आहे डॉक्टर सुजाता. बोन मॅरो ट्रान्सप्लांटबद्दल आपण खूप ऐकतो. बोन मॅरो ट्रान्सप्लांट नेमकं काय आहे आणि त्याचा उपचार कसं करतात? ठीक आहे. तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट बरेच जणांना वाटतं लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा किडनी ट्रान्सप्लांटसारखी सर्जरी असते, तर ही पहिली गोष्ट आहे की ही सर्जरी नसते. आपण सोप्या शब्दात म्हणायला गेलं तर ही एक स्पेशल किंवा प्रकारचं ब्लड ट्रान्सफ्युजन आहे किंवा रक्त देण्याची प्रक्रिया आहे असं समजा. आपल्या सगळ्या रक्ताच्या पेशी आपल्या बोन मॅरोमध्ये किंवा हाडांच्या मधोमध बनतात आणि जेव्हा ल्युकिमिया होतो किंवा कॅन्सर रक्ताचा कॅन्सर होतो तर ह्या पेशींमध्ये प्रॉब्लेम आला असं मानण्यात येतं. तर साध्या किमोथेरपीने जेव्हा ह्या पेशी मारू शकत नाही आपण, तेव्हा आपण त्यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटची ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये आपण त्यांना त्यांच्या गटाला, बोन मॅरोच्या गटाला बरोबर साजेसं असा डोनर बघतो, जो कधी त्यांच्या बहीण भावांमध्ये मिळतो, कधी बोन मॅरो रजिस्ट्रीमध्ये मिळतो. म्हणजे आपल्या एकमेकांसारखी सगळी लोकं असतात ज्यांनी त्याच्यात त्यांचं नाव नोंदवलं असतं आणि ते त्यांच्या सेम गटाचे असतात, असं करू शकतो. किंवा आई वडील
जे आपल्या मुलांना अर्धे मॅच असतात असं आपण मानूनच चालतो, कारण असतातच, असे डोनर असू शकतात. आता ह्या प्रक्रियेत कधी कधी जसं सॉलिड ट्युमर्स म्हणतो आम्ही किंवा काही काही ब्रेन ट्युमर्स म्हणतो, ज्याच्यात स्वतः मुलगा किंवा मुलगी जो ट्रीटमेंट करत असतो तो स्वतःचा डोनर असू शकतो. त्याच्या पेशी आधी काढून ठेवल्या जातात बाजूला, ब्लड बँकमध्ये सेव्ह केल्या जातात आणि नंतर त्यांना मोठी किमोथेरपी दिली जाते तो ट्युमर मारायला. आणि जेव्हा ट्युमर मारल्यानंतर रक्त परत बनवण्यासाठी फक्त आपण त्याला रेस्क्यू देतो किंवा हे त्याचे सेल्स परत देतो त्याला आपण ऑटोलॉगस बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणतो, म्हणजे स्वतःचेच पेशी स्वतःलाच परत दिल्या जातात. ॲलोजेनिक म्हणतो, जे आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो, जसं थॅलेसिमिया असो किंवा ल्युकिमियाचं रिलॅप्स झालेला असो किंवा परत आलेलं असतं, कठीण प्रकारे ट्रीटमेंट द्यावी लागते तेव्हा करता येतो, त्याला आपण ॲलोजेनिक म्हणतो. जिथे बहीण भाऊ किंवा मड डोनर म्हणजे मॅच्ड अनरिलेटेड डोनर, जे दात्रीसारख्या एखाद्या रजिस्ट्रीत मिळतो आपल्याला, किंवा आई वडील डोनर म्हणून आपण त्याला वापरतो. आता बऱ्याच जणांना बहीण भाऊ डोनर म्हटल्यावर आई वडिलांना भीती वाटते की त्यांना त्याचं काही नुकसान व्हायला नको. आणि ॲज अ डॉक्टर आम्ही असं कधीच काही सांगू शकत नाही की एका मुलाला बरं करायला दुसऱ्याला तुम्ही अनसेफ ह्याच्यात घाला किंवा डेंजरमध्ये घाला. त्यामुळे हे पूर्णतः सेफ असतं, व्यवस्थित करता येतं आणि बरीच मुलं आपल्या बहीण भावांमुळे वाचवली जातात आणि आपल्या एकमेकांसारख्या लोकांमुळे वाचवली जातात. त्यामुळे तुम्ही ह्या कार्यक्रमानंतर दात्रीसारखं काय आहे हे बघा आणि डोनर म्हणून रजिस्टर व्हा, तुम्ही जीवदान देऊ शकता. नक्कीच. अगदी माझ्याकडे काही सेकंद आहेत आणि जाता जाता खूप महत्त्वाचा प्रश्न मला डॉक्टर पूर्ण तुम्हाला विचारायचा आहे. असा अंदाज आहे की तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर खूप परिणाम होणार आहे, हे कितपत खरं आहे? असं म्हणतात की तिसरी लाट हा कोरोनाची लहान मुलांना आटोक्यात घेणार आहे. अजूनपर्यंत पूर्वीचे 2 लाटीमध्ये आपण बघितलं की लहान मुलांच्या इतकं काही दिसून आला नाही आहे. 70 ते 80% मुलं बरेच अगदी नॉर्मल असतात आणि आपण जर टेस्टिंग केलं तर ते मिळतात की कोरोना पॉझिटिव्ह आहे. आम्ही हॉस्पिटलमध्ये आता एक प्रोटोकॉल तयार केला आहे की ज्याच्यामध्ये सगळे मुलं जे ॲडमिट होतात त्यांना आम्ही टेस्ट करूनच ॲडमिट करतो आणि त्याच्यामध्ये पण आमचे इतके पेशंट्स आम्ही ॲडमिट केले आहेत, पण त्याच्यापर्यंतमध्ये आत्तापर्यंत आम्हाला 12 जितकेच आम्ही आता रजिस्ट्री पण आमची तयार आहे. रजिस्ट्रीमध्ये आम्ही पाठवतो की किती मुलं कोरोना पॉझिटिव्ह निघाले आमची हॉस्पिटलमधून. तर आतापर्यंत आम्हाला 12 जितके मुलंच कोरोना पॉझिटिव्ह आले आणि ज्याच्यामध्ये अर्धे 6 की इतकेच मुलं सिम्प्टोमॅटिक होते, म्हणजे त्यांना काहीतरी जाणवत होतं, जसं की ताप किंवा खोकला की रक्त आपल्या श्वास घेण्यामध्ये थोडी तकलीफ, पण कुठल्याही मुलाला काही बाधा आली नाही. आणि छोटीशी ट्रीटमेंट एक्सेप्ट 2 ज्यांना लांब ट्रीटमेंट द्यावी लागली, स्टिरॉइड आणि ऑक्सिजन, त्याच्याशिवाय व्यतिरिक्त काही लहान मुलांना झाला नाही. परंतु हा 2 लाटामध्ये आम्ही एक शिकलो की कोरोना आणि कॅन्सर दोन्ही सी आहे आणि एक सी दुसऱ्या सीला मात करतोय. म्हणजे कोरोनामुळे किती आईबाप हॉस्पिटलपर्यंत पोचले नाही आणि ते पोचले तेव्हा त्यांचे कॅन्सर थोडे जास्त वाढलेले होते. म्हणूनच आम्ही सांगतोय की कोरोना आता आपल्यामध्ये राहणारच आहे आणि आपल्याला त्याची सवय करून घ्यायची आहे. परंतु हा कॅन्सर ते तुमच्यासाठी थांबणार नाही आणि ते आपल्याला पुढे नक्की. डॉक्टर पूर्ण आणि डॉक्टर सुजाता मॅम, तुम्ही इथे आले आणि इतकं छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.